नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी गणेश गुंजा, रांजणगाव पोल, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी या वर्षीपासनं म्हणजे पहिलंच वर्ष आहे माझं. मी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आणि अ, खंडागळे सर, गुलाबराव खंडागळे सर, कृषी समन्वयक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली झिरो मशागत शेती ही करत आहे आणि माझं पहिलंच वर्ष आहे झिरो मशागत शेती करण्याचं. आणि या वर्षामध्ये माझं हे दुसरं पीक आता 15-20 दिवसामध्ये निघून जाईल आणि तिसऱ्या पिकाचं पण नियोजन मी केलेलं आहे. तर माझं पहिलं पीक हे मका होतं. त्यानंतर डॉलर हरभरा घेतला. तर डॉलर हरभरा 15-20 दिवसामध्ये निघून जाईल. त्यानंतर मी मका घेतली. तर कशी घेतली ते तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे माझं आहे डॉलर हरभरा. बघू शकता तुम्ही. हे बघा, डॉलर हरभरा पूर्ण असं घाटे वगैरे एकदम. हे बघू शकता. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. एकदम छान आलेला आहे. आणि मी यामध्ये एक नियोजन केलेलं आहे तिसऱ्या पिकाचं. तर आता पहिलं पीक हे मी बेडवरती घेतलं होतं. तर बेडवरचं बघा, हे जे खुंट आहे हे पहिल्या पिकाचे. हे बघा, हा डॉलर हरभरा कसा आहे. आणि त्यानंतर मी तिसऱ्या पिकाचं नियोजन हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने की हे बघा, या नाली जी बेडची नाली आहे, हे बघा, हा बेड आहे. बेडवरचे हे खुंट, याच्यावरती डॉलर हरभरा घेतला होता. आणि ही जी नाली दिसते तुम्हाला, हे बघा, या नालीच्या या कोपऱ्याला एक आणि या कोपऱ्याला एक. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे दोन्ही कोपऱ्याला असं मक्काचं लागवड केलेली आहे. म्हणजे या वर्षीचं माझं तिसरं पीक आहे झिरो मशागत शेती. काहीच खर्च नाही लागला. हे खूप फायदेशीर शेती आहे. सर्व शेतकऱ्यांनी ही शेती करायलाच पाहिजे, असं माझं मत आहे. हे बघा, कसं तिसरं पीक सुद्धा कसं डोलतंय, बघू शकता तुम्ही. हे बघा, म्हणजे हे बघा, हे हे या कडाला एक आणि हे या कडाला एक. म्हणजे मध्ये सुद्धा, म्हणजे हे जे खुंट जे हे खुंट पण ह्या बेडच्या साईडला इथं पण कुजून जाणार आणि याचं पण खत होणार. तर बघू शकता तुम्ही. हा माझा डॉलर हरभरा आहे. बघा, एकदम छान आलेला आहे झिरो मशागत शेतीवरती. तर याचं सगळं मार्गदर्शन श्री गुलाबराव खंडागळे सर, कृषी तंत्र समन्वयक छत्रपती संभाजीनगर यांनी केलेलं आहे. धन्यवाद.